प्यायला ये। तर ओके, तर आता आपण प्रिव्ह्यू बघितला असेल तो एकदम सोपा एडिट करणं आणि जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या लाईटमोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि सर्व मटेरियल आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम होत असेल तर खालती एक व्हिडिओ आहे मटेरियल सॉल्व नावाचा, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे। आणि जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि जे काय बिटमार्क आहे सेक इफेक्ट अशा प्रकारे बघू शकता की आणि पूर्णपैकी व्हिडिओ बघायचा आहे आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे। आणि जे काही वरचं बिटमार्क दिसू शकते हे बघा बिटमार्क, त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊनो बघू शकते की इथं प्लसचा ऑप्शन दिसतो, तिथे इथं बघू शकते की आपण काहीतरी पहिलेच मटेरियल लावून दिलं, फक्त आपल्याला इथं आपले फोटो चेंज करून घ्यायचे आहे। चेंज कसे करायचे मी तुम्हाला सांगतो। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर स्पीचच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे तुमची किंवा तुमच्या मॉडेलची, कोणाची पण तुम्ही फोटो लावू शकता। तर भाऊंना अशा प्रकारे तुम्ही कोणाची पण फोटो लावू शकता। मग फोटो कुठे गेले बघू द्या मला। अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्ही कोणाचे पण लावून घ्यायचे। फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं, प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघू शकते की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे बदलून गेलेला आहे आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की जो काय हा फोटो येतो सिंपली आपल्याला बॅकग्राऊंडवाला कटवाला फोटो पाहिजे, सिंपली याला पण असेच बदलायचं आहे। तर सिंपली माहिती काय त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं कलर्स अँड फिल्डचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथून अशा प्रकारे तुम्ही बदलून घ्यायचं, फक्त आपल्याला बॅकग्राऊंड कटवाला फोटो पाहिजे तिथून अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि बदलून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर जो काही दुसरा फोटो आहे त्याला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर कलर स्पीडच्या ऑप्शनवरती जायचं, इथून अशा प्रकारे तुम्हाला दुसरा पण फोटो बदलून घ्यायचा। अशा प्रकारे जो काही आपण तो बॅकग्राऊंडवाला कटवाला फोटो लावला तो तिथं तुम्ही लावून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर भाऊंनो लावून घेतल्यानंतर बघू शकते जो काय असावाला इफेक्ट आपला तयार होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर इकडे पण आपल्या बीट आहे, तिकडे आपल्याला फोटो लावून घ्यायचे। चला सिंपली फोटो लावून घेऊ, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपलं मॉडेलचे फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे। चला फटाकसे लावून घेतल्यानंतर भाऊंनो याला अशा प्रकारे लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे। चला फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। अशा प्रकारे भाऊंनो जो की आपले फोटो आहेत ते आरामात लावून घ्यायचे आहेत। आणि फोटो लावून घेतल्यानंतर भाऊंनो अशा प्रकारे जे की आपले फोटो लावून झाल्यानंतर अशा प्रकारे समोर याला अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट दिसतो सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून इथे 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करून घ्यायचं आहे। पहिल्या इफेक्टला जो काही आपण कॉपी केला तो बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। जो काही आपण आता फोटो कॉपी केला तो इथं बघू शकते की सिंगल बीट दिसतो, सिंपली सिंगल बीटला हा एक पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट, इथं पण आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं पण आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। जे काही सिंगल बीट दिसतो तुम्हाला त्याला अशा प्रकारे आपल्याला पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काही आपला सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन याला पण कॉपी करून घ्यायचं आहे। त्याला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बिटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काही आपण फोटो सोडलेला आहे दुसऱ्या बीटवाला त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट, तर बघू शकते की जो काय आपला दुसरावाला बीट दिसतो त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। सिंपल चला मी फटाकसे करून घेतो।
अशा प्रकारे याला पण आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आणि दुसरा बीटवर जो पण दुसरा बीटवाला फोटो आहे त्याला अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काही बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते चिपकून द्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे काही बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन यायचं. एवढं झाल्यानंतर जे काही आपलं HD वगैरे जे काही हवं असेल ते HD सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावांनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ.